वेळेस आपल्या डोळ्यात पाणी येतं, कारण की त्याला आपण काय म्हणतो, आनंद अश्रू. त्याच्याशिवाय देखील डोळ्यात पाणी येतं. सांगा जर कधी येते, आणखीन पण पाणी येतं काय? आताच अँड्रू एंट्रीज आपले डोळे पुसत होते, त्यांना दुःखाचे अश्रू होते की आनंदाचे अश्रू होते? आपल्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं है ना, तरी देखील, किंवा वारा लागला तरी देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणजे मुळात जर आपण बघितलं, ते अश्रू जे आहे, जर आपण सायंटिफिकली बघितलं, तर हे जे अश्रू आहे ते आपल्याला दोन प्रकारे दिसून येतं. आणि त्यामध्ये पहिला प्रकार हा आहे की आपले जे अश्रू आहे ते आपले जे पापणी आहे, आणि ती पापणी आणि जे आपली रेटिना आणि जो पुढचा उर्वरित भाग आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्शन किंवा घर्षण होऊ नये, त्यामुळे देखील ते कार्य करत असतात. दुसरी गोष्ट, जसंच आपल्या डोळ्यामध्ये खडा गेला किंवा काही देखील कचरा गेला तर लगेच काय होतं, पाणी येतं. काय येतं पाणी, ते सांगा बरं. आपल्याला वाईट वाटलं का, खूप खडा गेला, खूप वाईट झालेलं आहे, माझं फार माझं वाटोळं झालेलं आहे, डोळ्यात खडा गेलेला, असं आहे का? मग काय येतं डोळ्यात, पण अश्रू. नॅचरल आहे ते, की त्या पाण्याच्या अश्रूच्या प्रवाहामध्ये काय होतं, तो खडा डोळ्यातून बाहेर पडतो है ना, तो बाहेर पडतो, आणि त्यामुळे ते जे आपल्या डोळ्यावर होणारा आघात आहे तो काय होतो, आपल्याला कमी होताना दिसतो, किंवा तो त्रास आपोआप त्याच्यातून कळून म्हणतो. हे एक नॅचरल प्रोसेस आहे, ते आपल्याला सांगायची गरज पडत नाही. आणि हे एक डोळ्यावर झालेल्या आघातामुळे किंवा डोळ्यामध्ये अडकलेल्या कचऱ्यामुळे अश्रू येतात, बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला आहे मनावर आघात झाला, दुसरा आहे मनावर आघात झाला, आपल्यावर संकट आले तरी देखील आम्ही रडतो. आमच्या डोळ्यामध्ये काय येतं, पाणी येतं आणि आम्ही रडू लागतो. कधी कधी आपण म्हणतो की माझं मन रडत आहे, माझं अंतकरण रडत आहे. माझ्या डोळ्यात जरी पाणी नाही तरी देखील माझं मन आणि अंतकरण रडतं. म्हणजे अशा प्रकारे अश्रू एक प्रदर्शक आहे, अश्रू एक प्रदर्शक आहे की ज्याद्वारे लोकांना कळतं, अरे ही रडते म्हणजे हिला वाईट वाटलेलं आहे, ही दुःखी आहे, ही संकटात आहे, समस्यामध्ये आहे, त्यामुळे ती रडत आहे. परंतु कधी कधी आपल्या जीवनामध्ये आनंद येतो, आणि आनंदाच्या प्रसंगी देखील आपल्या डोळ्यामध्ये काय येतात, अश्रू येतात. परंतु मला एक गोष्ट सांगा, की माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आला तरच मी रडतो का? सांगा बरं, असं असतं का? नाही. अनेकदा आपण इतरांची परिस्थिती बघतो, इतरांची अवस्था बघतो, आणि ते बघून देखील आम्हाला वाईट वाटतं, ते बघून देखील आम्हाला धक्का लागतो आणि आम्ही रडू लागतो. म्हणजे आमचे अश्रू नुसतं आमच्यासाठी नाहीये, तर आमचे अश्रू कोणासाठी आहे, इतरांसाठी देखील आहे. दुसऱ्या भाषेमध्ये एखाद्याला मोठं यश मिळालं, एखाद्या व्यक्तीला मोठं काही अवॉर्ड मिळालं, किंवा त्यांनी काही मोठी गोष्ट साध्य केली, किंवा त्यांच्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडलं, तरी देखील आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कधी कधी लहान लेकरं काहीतरी चांगलं काम करतात ना, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, नातवंडाने अरे वा, म्हणजे असं काही फार रडण्यासारखं नसतं ते, परंतु त्यांची बोबडे बोलणं किंवा त्यांचं काहीतरी अशी ऍक्टिव्हिटीज करणं, या गोष्टी देखील आजीमध्ये किंवा आजोबाच्या मनामध्ये कार्य करून जातं, आणि त्याच्या डोळ्यातून पाणी गळू लागतं. आणि ह्या अशा प्रकारचे जे सर्व अश्रू आहे, ते अश्रू आणि मनुष्य याचा संबंध, जसं आता सुरुवातीलाच आपण बघितलं, की जन्मतेपासून तर मृत्यूपर्यंत असतं. आता आमच्यामध्ये डॉक्टर मॅडम आहे, तर मी हा त्यांना प्रश्न विचारणार आहे की जन्मताच बाळाने का रडायला पाहिजे? हा, आता त्यांनी जे सांगितलं ते मला माहित नव्हतं, आणि डॉक्टर मुर्मू आमच्यामध्ये आहे, आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा त्या रडतात तर ऑक्सिजन चालू होतं, आणि ते ऑक्सिजन घेतल्यामुळे असं कळतं की बालक नॉर्मल आहे, बरोबर आहे ना. कधी कधी त्यांना मार्के ठोकतात, मारतात, हे बरोबर आहे का, असं आहे का? हा, हे देखील बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की कधी कधी बालकाला जन्माच्या नंतर कसे पायवर उचलतात, आणि मग कधी कधी पाठीमध्ये मारतात, आणि मग ते रडू लागतं, आणि रडलं, आता मग रडल्यानंतर खरोखर ते म्हणजे
आवाज काढतं की अश्रू पण काढतं, की दोन्ही असतं? हा, म्हणजे आवाज निघणं हे महत्वाचं आहे की अश्रू निघणं महत्वाचं? आवाज निघणं महत्वाचं, कारण की आवाजाच्या द्वारे श्वासोश्वास ही प्रक्रिया होते. आणि डॉक्टरांचा उद्देश हा असतो की या बाळकाने काय करावं, श्वासोश्वास घ्यावा, म्हणजे तो स्वतः ब्रिदिंग करायला लागत. इतक्या वेळेस तो आपल्या मातेच्या वर डिपेंड होता. आता तो सर्वस्वी, तो आता मातेपासून वेगळा झालाय, विभक्त झालाय. त्यामुळे आता त्याला त्याच्या जीवनाच्या ज्या पण प्रक्रिया आहे त्या स्वतः करावायच्या. आणि आता तो रडू लागला. आणि मग त्यानंतर रडल्यानंतर मातेला दुःख होतं की आनंद होतो? काय होतं सांगा बरं? हा, कितीतरी आपल्यासाठी घटना आहे ना, की आपण बालक जन्मल्यानंतर पहिलेच त्याला धपाटे घालावे लागतात आणि मग मम्मीला आनंद होतो. आता थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही त्याला मारा, मम्मीला आनंद होईल का? नाही होणार. ते म्हणा, माझ्या मुलाला कशी, एवढा बिचारा लहान छोटा महिन्याचा 1 वर्षाचा झाला तुम्ही त्याला मारतात. त्याच्या पतीला देखील ती बोलणं लावाल. तुम्हाला काही वाटतं का त्या मुलाला तसं काही करायला, बोलायला? आणि ह्या सगळ्या गोष्टी इमोशन्स आहे, याला इमोशन म्हणतो आपण. आणि या इमोशनमुळे अनेकदा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडताना देखतो. म्हणजे अश्रू हा निरंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा भाग आहे. येस, ही गोष्ट खरी आहे की स्त्री ही लवकर अश्रू ढाळते, कारण की ती इमोशनल जास्त आहे. पुरुषामध्ये तो प्रकार कमी दिसतो आणि ते आपल्याला अश्रू ढाळताना कमी दिसतात. परंतु त्यांना दुःख होत नाही का? पुरुषांना त्यांना देखील दुःख होतं, दोघांना देखील सारखं दुःख होतं. परंतु मी त्या सायंटिफिक गोष्टीकडे जात नाही, वचनाकडे परत एक वार आपल्याला घेऊन जातो. माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवलेली आहे. बुधली म्हणजे काय? बुधली सांगा. एक एक पात्र म्हणूया किंवा एक बाटली म्हणूया, ती त्याच्यामध्ये तू माझे अश्रू किंवा आसवे भरून ठेवलेली आहे. आता हा फार मोठा प्रश्न आणि खूप विचित्र अशी गोष्ट आहे की देव तुमचे आणि माझे अश्रू बुदलीत भरून ठेवतो. आता तुम्ही म्हणणार की अहो पाळक साहेब, आम्ही ते नेहमी रडते, मला कधीच देव दिसला नाही बाटली घेऊन बसलेला उभा, किंवा स्वर्गदूत पण कधी दिसले नाही की आले आणि माझे अश्रू जमा करत आहे. परंतु ही गोष्ट देखील किती गंभीर आहे, विचार करण्यासारखी आहे की जगामध्ये कोणताच देव असा नसल किंवा कोणतंच शिक्षण असं नसल की ज्याच्यामध्ये या अश्रूची मोजमाप ह्याच्याबद्दल लिहिलेलं असत. आणि त्यामुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण, एक वेगळ्या प्रकारचा विचार पवित्र शास्त्रामध्ये दिसतो. नुसतं पवित्र शास्त्र दिसतो नाही, तर ख्रिस्तामध्ये आणि परमेश्वराच्या समोर दिसतो की तो तुमची आणि माझे अश्रू बुदलीमध्ये भरून ठेवतो. आता त्या बुदली हा किंवा ही बॉटल जी आहे ती एक विशेष प्रकारची बाटली आहे. आपल्याला पण माहिती आहे, आपण कधी कधी इस्रायलला जातो किंवा काही लोक इस्रायलला जातात, मग येताना तिथून काय करतात, तिथं तर तेल घेऊन येतात ना, तेल घेऊन येतात, किंवा काय काय जातं यार्देन नदीचं पाणी वगैरे घेऊन येतात आणि ते खूप जपून ठेवतात. ते अनेक जण, आता आजच आपल्याला माहिती आहे की गुरुवारी आपण बायबल स्टडी करत असताना पाण्याची बाटली घेऊन येतो आणि त्या पाण्यावर आपण प्रार्थना करतो आणि ते पाण्याचं एक वेगळं आपल्या जीवनामध्ये विश्वास आणि महत्व आहे. ह्या बाटल्या ज्या आहे, जसं इत्रच्या बाटल्या आता खूप कमी झालेल्या, आता जेव्हापासून डिओ वगैरे आलेले लोक ते इत्र वापरणारे आता फार कमी लोक झालेले, परंतु ते खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या बाटल्या मिळायच्या. विशेष करून बोहरी लोक आहे ना, बोहरी समाज जे ते त्या बाटल्या इत्रचे विकतात आणि आज देखील त्या कानामध्ये इथे ते कापूस वगैरे लावून ठेवतात. ह्या बाटल्या एक अशी बाटली आहे की त्या बाटल्यांमध्ये काही ज्या गोष्टी ठेवलेल्या जातात ते एक सांभाळून ठेवण्यासारख्या बाटल्या, ते सुंदर अशा बाटल्या असतात आणि त्या बाटल्या आपण एक अशा सुरक्षित जागेवर ठेवतो आणि ते काही विशिष्ट प्रसंगाला त्या बाटल्या, जेव्हा आपल्याला गरज पडते त्या बाटल्यांचा आपण उपयोग करतो. आणि त्यामुळे इथे वचन अशा प्रकारे दावीद म्हणतो की माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेस. हालेलुया. आज परत एक वार आपल्या अश्रूंसाठी एक पात्र आहे, एक बुधली आहे आणि ती बुधली तिथे कोणाच्याकडे? देवाकडे आहे आणि तिथे ती भरून ठेवलेली आहे. आता यावरून तुम्हाला आणि मला कळतं
आता मला एक प्रश्न सांगा की स्त्रियांसाठी जास्त मोठी बुदली लागल की पुरुषांसाठी मोठी बुदली लागत आहे? कोणासाठी बुदली जास्त लागते सांगा बरं? कोणासाठी जास्त लागल? स्त्रियांसाठी लागेल, कारण की निश्चित स्त्रिया जास्त रडतात आणि त्यामुळे त्यांना मोठी बुदलीची गरज आहे. आणि काय म्हणतात जे पुरुष वर्ग आहे त्यांच्यासाठी साईज मध्ये बुदली जरा कमी असते. परंतु मला एक सांगा की आता परत डॉक्टरांच्याकडे मी जातो आणि प्रश्न विचारतो की स्त्रियांच्याकडे अश्रूंचा साठा जो आहे किंवा स्टोरेज जो आहे ते जास्त आहे किंवा पुरुषांकडे कमी आहे किंवा सारखंच असतं? काय वाटतं तुला? डॉक्टर मॅडमचं म्हणणं आहे की दोघांमध्ये इथे जे एक आपल्या रेडीमेड जे देवाने आपल्याला अश्रू दिलेले आहे ते दोघांमध्ये, स्त्री असो की पुरुष असो, दोघांमध्ये त्याचं जी मात्रा आहे किंवा क्वांटिटी आहे ती सारखीच आहे, सारखीच आहे. आणि त्यामुळे जरी सारखी असली परंतु त्यामध्ये जो स्टोरेज किंवा जो आपण म्हणूया स्त्री ते लवकर ते रिकामं करतं आणि ते सारखं सारखं भरत राहतं. पुरुष जे आहे ते रिकामच त्यांचं लवकर होत नाही, त्यामुळे ते भरायचाही प्रश्न येत नाही. तर आता ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो की रडणं हे नैसर्गिक आहे, तरी देखील देवाने ही नैसर्गिक कृती करत असताना एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे, जो स्तोत्रकर्ता देखील म्हणतो की माझे आसवे ही देवाने आपल्या बुदलीत भरून ठेवलेली आहे. आता प्रश्न मी आपल्या सर्वांना विचारू इच्छितो आणि याबद्दल देखील विचारायला पाहिजे की कोणते अश्रू हे देवासाठी बुदलीमध्ये भरून ठेवण्यासाठी आहेत? कारण की आपण विशिष्ट गोष्टी स्टोअर करतो. आपल्याला जर असं जसं आता सुरुवातीला मी सांगितलं की आपण इकडचं तेल तिकडचं तेल किंवा इकडचं विशिष्ट इस्रायलचं पाणी वगैरे किंवा विशिष्ट लोक विशिष्ट प्रकारचं पाणी हे संग्रहित करतो, सगळं ठेवतात का विशिष्ट जागेवर? नाही. ते म्हणते त्याच्यासाठी माठ आहे, त्याच्यासाठी पिंप आहे, त्याच्यासाठी इतर गोष्टी आहे. आम्ही त्याला ते एवढं जपून ठेवत नाही, परंतु हे एक विशिष्ट प्रकारची गोष्ट आहे जे बुदलीमध्ये भरून आम्ही जपून ठेवतो, कारण की त्याचा वापर आपल्याला योग्य समयीच करावा लागतो. आता मी प्रश्न तुम्हाला हाच विचारतो की कोणत्या प्रकारचे अश्रू जे आहे ते देव बुदलीमध्ये भरून ठेवत असेल की सगळंच ठेवतो? असं वाटतं का तुम्हाला की देव सर्व प्रकारचे अश्रू बुदलीमध्ये ठेवून त्याची मोजमाप करत असेल? कारण की पुढे असं लिहिलेलं आहे की तुझ्या वहीत ती नमूद झाली नाही काय? कारण की नुसती कोणत्या वेळेस किती कसं या सगळ्या गोष्टी पण त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणूया की त्याची रिपोर्ट आहे, अश्रू केव्हा ढाळली त्याची रिपोर्ट देखील देवाच्याकडे आहे की हे केव्हा केव्हा कसं कसं घडलेलं आहे. आता मी प्रश्न परत एक बार रिपीट करतो, कोणत्या प्रकारचे अश्रू हे देवाला बुदलीमध्ये भरून ठेवण्यासारखं वाटतात आणि कोणत्या प्रकारचे अश्रू जे आहे ते गळतात परंतु ते देव बुदलीमध्ये भरून ठेवत नाही? तुम्हाला असं वाटतं की माझ्या डोळ्यामध्ये खडा गेला आणि त्याच्यातून जे अश्रू पडले ते बुदलीमध्ये भरून ठेवल? वाटतं का तुम्हाला? नाही. हे नैसर्गिक अश्रू आहे. मग आता प्रश्न येतो की नैसर्गिक अश्रू बाजूला करून द्या, आता दुसरा प्रकार कोणता राहिलेला आहे? आता इमोशन्स, जे आमच्या मध्ये येणारे जी भावनिकता आहे त्याच्यामुळे येणारे अश्रू. आता भावनिकता पण दोन प्रकारच्या असतात. भावनिकता पण दोन प्रकारच्या असतात. पहिली भावनिकता ही असते की मी माझ्यासाठी रडतो, माझ्या घरासाठी रडतो, माझ्या परिस्थितीसाठी रडतो. नंबर 2, मी दुसऱ्यांसाठी रडतो. बरोबर आहे? काही लोकांना स्वतःच्याच रडण्यात फुरसत मिळत नाही, तर ते म्हणतात माझंच मला बघवत नाही बाई, तुझ्यासाठी काय मला वेळ नाही. आपण नाही करत त्याच्यासाठी. पण काही लोक जे आहे ते इतरांसाठी देखील अश्रू ढाळतात, इतरांसाठी रडतात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कोणते प्रकारचे अश्रू देवाला आवडणार? स्वतःसाठी गाळलेले अश्रू की दुसऱ्यांसाठी गाळलेले अश्रू? कशासाठी? दुसऱ्यांसाठी. यस, उत्तर आता आपल्याला मिळालं, दुसऱ्यांसाठी. म्हणजे आपल्यासाठी आपण जे अश्रू गाळतो ते काही निरर्थक नाहीये, ते नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये देखील काही चूक नाहीये.
की आपल्यासाठी आपण रडणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्हाला त्रास झाला तर तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला अश्रू येणारच आहे, हे काही स्टॉप होणार नाही. परंतु आज आपण हे शिकत असताना जे अश्रू आहे ते इतरांसाठी जेव्हा तुम्ही आणि मी ढाळतो तेव्हा त्याला काय महत्व आहे त्याबद्दल आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये लूक शुभ वर्तमानात जाऊया आणि त्यामध्ये आपण काही अश्रू बघणार आहोत. आणि ते अश्रू बघत असताना आपण त्यामध्ये विचार करणार आहोत की कोणते असे अश्रू ज्याबद्दल दावीद लिहितो ते अश्रू महत्वाचे असे आहे. आणि त्यामध्ये आपण पहिले बघूया की लूक शुभ वर्तमान 19वा अध्याय आणि यामध्ये वचन आहे 41 ते 44. मी आता स्टडी तर नाहीये पण मी फटाफट घेतो, कारण की नुसतं तुम्ही बायबल उघडं ठेवा आणि त्याकडे आपण जाऊया. लूक शुभ वर्तमान याचा अध्याय आपण बघूया. अध्याय आहे 19 आणि त्यामध्ये वचन येणे प्रकारे सांगतं 41 मध्ये, मग तो म्हणजे येशू शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याच्याकरता रडत रडत म्हणाला. टायटल आहे यरुशलेमकडे पाहून येशूने केलेला विलाप. येशू रडत आहे, येशू रडत आहे. तो मनुष्य आहे, मनुष्य आहे त्यामुळे त्याला रडणं हे नैसर्गिक आहे. तो रडत आहे, त्याला वाईट वाटत आहे. वचनच लिहिलेलं आहे की तो विलाप करत आहे, तो रडत आहे. आणि तो असा म्हणतो, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, किती बरे झाले. म्हणजे येशू हा कोणासाठी रडते? स्वतःसाठी रडतो की इतरांसाठी रडतो? इतरांसाठी. इतर म्हणजे कोण आहे? यरुशलेमसाठी. त्याचं प्रिय नगर जे आहे किंवा देवाचं जे प्रिय नगर आहे, ज्याला शांतीचं नगर बघितलंय है ना, शांतीचं नगर म्हटलंय. आणि तिथे शांती नाही, तिथे शांती नाही आणि ते अशांत आहे. आणि त्या नगराकडे बघत येशू विलाप करत आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो 44 वचनामध्ये, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील, तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखलेला नाही, तू ओळखलेला नाही. यस प्रियांनो, आज ज्या नगराला शांतीचं नगर म्हणून देवाने सांगितलेलं आहे, त्या नगरामध्ये शांती असायलाच पाहिजे. तिथे तेव्हा पण शांती नव्हती ना आज पण शांती नाही. आज देखील तिथे शांती आहे का? नाही. शेजारचा अटॅक, इकडून अटॅक, इराणवरून बॉम्ब, मिसाईल, हे ते सगळं तिथे आज देखील चालू आहे. आणि चिरावर चिरा राहू देणार नाही, हे खरं पण ठरलेलं आहे. यरुशलेमचं मंदिर आहे का तिथे? शलोमोन राजाने बांधलेलं मंदिर आहे का? नाही. ते मंदिर आज देखील तिथे नाही. हेरोदाचं जे नंतर मंदिर बांधलं ते कोणतंच मंदिर नाही, एक नुसती भिंत उभी आहे. आणि येशू ख्रिस्त ते सर्व चित्र आपल्या डोळ्याच्या समोर आणतो की मी आणि परमेश्वराने याला शांतीचं नगर म्हणून आशीर्वाद दिलेला आहे, परंतु यांनी काय केलेलं नाही, यांनी जाणूनच घेतलं नाही की मी काय आशीर्वाद दिले. आणि ते जाणून न घेतल्यामुळे त्यांची कृतीच अशी आहे की त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कधी देखील शांती राहणार नाही. आणि जर शांती राहणार नाही तर परमेश्वराचा क्रोध देखील उतरल. आणि परमेश्वराचा क्रोध उतरल्यामुळे हे शांतीचं नगर अशांतीच्या नगरामध्ये बदलून जाणार आहे. आणि तिथे कोणाला? तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील. याच आज आपण बघत आहोत. कितीतरी मुलं जगामध्ये सगळ्यात जास्त क्रूरतेने, कालच मी हिटलरच्या बद्दल वाचत होतो आणि ऐकत होतो, सगळ्यात जास्त क्रूरतेने जर कोणाला मारलं गेलं असेल तर आहे यहुदी लोक. जगाच्या इतिहासाकडे जर तुम्ही बघितलं, सगळ्यात जास्त कोणता जर छळ झाला असेल तर यहुदी लोकांचा छळ झाला. हे मी सांगत नाही, हे इतिहास सांगतो. लाखो लोक जे आहे त्यांना ह्या व्यक्तीने जिवंत मारलेला, जिवंत मारलेला आहे. आणि ह्या क्रूरतेसाठी त्याने एक वेगवेगळे इन्व्हेन्शन करून त्यांना मारलेला. तिकडे मी जाणार नाही, परंतु म्हणण्याचा अर्थ आहे की येशूला सगळं दिसत होतं. आणि दिसल्यामुळे तो ते भविष्य त्याचं बघत असताना त्याला अतिशय वाईट वाटतं की मसीहा शांती देण्यासाठी त्यांच्यामध्ये आहे. आजच आम्ही मुक्ती दिला आहे येशू नाव
काय पुढे शांती दिला येशूना. मसीहा शांती घेऊन आलेला, परंतु त्यांनी शांतीची आवड घेतली नाही, जाणून घेतली नाही. परिणाम काय झालेला आहे? आज देखील इतिहास हे सांगतो आणि आज देखील वर्तमान देखील हे सांगत आहे की त्या गोष्टी तिथे नाहीये आणि ती गोष्ट खरी ठरलेली आहे. आणि त्या गोष्टीला बघून येशू काय आहे? रडत आहे. येशू कोणासाठी रडत आहे? आपल्या लोकांसाठी रडत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब फार महत्वाची आहे की इस्रायला तू आज देखील ही गोष्ट जाणून घे की येशू तुझ्यासाठी रडत आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज येशू तुमच्यासाठी शांती, तुमच्यासाठी आनंद, तुमच्यासाठी तारण घेऊन आलेला आहे. आणि आज जर तुम्ही आणि मी त्याचा स्वीकार करणार आहे तर येशूला आनंद वाटेल का? नाही. येशू म्हणाल, मी ह्यांच्यासाठी, मी ख्रिस्ती मंडळीसाठी, मी माझ्या लोकांसाठी रक्त सांडलं, मी क्लेश, वेदना, व्याधी आणि सर्व प्रकारचे पाप वाहिले, परंतु ह्यांनी माझ्या गोष्टींचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे जो हाल, जी परिस्थिती, जी दुर्दशा कोणाची झालेली आहे? इस्रायलाची झालेली, तीच ह्यांची देखील होणार आहे. त्यामुळे आज येशू तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना तेव्हाच नाही, आज देखील विलाप करत आहे, तो रडत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यासाठी येशू म्हणतो की ती गोष्ट तुम्ही जाणून घ्यावा. परंतु एक स्त्री आहे जी लुक शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि वचन 37 आणि 50 मध्ये दिसत आहे. तर ती स्त्री जी आहे ती येशूच्या जवळ आलेली आहे. आपण बघूया वचन, मी वाचतो 37 वचन, 7:37 पुढे. तेव्हा पहा, गावात कोणी एक पापी स्त्री होती. ती यरुशलेमच्या घरात जेवणाला बसता असताना ती सुगंधी तेलची कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी रडत उभी राहिली आणि आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजू लागले आणि तिने आपल्या डोक्यांच्या केसाने ते पुसले, पायाचे मुके घेतले आणि त्याला सुगंधी तेल लावले. ती रडत उभी होती. कोणाच्या जवळ रडत उभी होती? कोणाच्या जवळ रडत उभी होती? येशूच्या जवळ उभं राहते आणि तिचे आसू आहे ते थांबत नव्हते. आज अशा प्रकारचे तिचे इतके अश्रू गळत होते की वचन हे सांगतं की ते जसं पाण्याने आपण म्हणूया की एक तांब्याभर पाण्याने पाय धुतले जातात, त्या प्रकारे तिच्या डोळ्यातून इतके अश्रू वाहिले की त्याचे पाय धुतले गेले. तिचे येशूचे पाय काय घेतले? धुतले झाले. एवढे रडतात का तुम्ही? मी कधी रडतो का की कोणाचे पाय धुतले गेले किंवा काही नाही? एवढं आपण रडत नाही, परंतु ती तेवढी रडत होती. इतके अश्रू तिच्या डोळ्यातून निघतात. असं होतं, असं नाही की होतच नाही, असं अनेकांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. एवढे रडतात ते आणि तेवढं पाणी डोळ्यातून पडतं, आसवे तेवढे पडतात. आणि तेव्हा तिथे लोक काय म्हणतात बघा, हा संदेश असतात जे शिवत असलेली स्त्री कोण आहे? ही पापी आहे, त्यांनी ओळखलं असतं. आणि त्यामुळे वचन 47 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? कोणीतरी जोरात वाचा, पवित्र शास्त्र समोर ठेवा. 7:47. हिची जी पुष्कळ पापे आहेत. यस. आणि हिचे पापे खूप आहे, त्यामुळे हिने माझ्यावर प्रीती करत केली आणि त्यामुळे तिची क्षमा झाली. यस. तुमची आणि माझे पापे जर जास्त आहे आणि ते सर्व तुम्हाला जर लक्षात येत आहे तर त्या हिशोबाने तुमचे अश्रू देखील जास्त पडायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे येशू आज तिला म्हणत आहे की एवढी रडत आहे की माझे पाय धुतले गेलेले आहे. तुम्ही म्हणतात एकदम खरी बाब आहे की पापी आहे, परंतु हिला सर्व पाप आठवून आज इतकं तिचं मन भरलं, इतकं प्रायश्चित हृदयाने ती अश्रू ढाळत आहे की मला तिच्या पापांची क्षमा करावीच लागणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय झालेलं? अश्रूंच्या द्वारे आज येशूने ते अश्रू बघून तिला काय केलेले? पापांची क्षमा केलेली आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? 55 शेवटल्या वचनामध्ये, मग त्याने त्या स्त्रीच म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारलेले, शांतीने जा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुझ्या विश्वासाने तुला तारले, कारण की तुला विश्वास आहे की ज्याच्या समोर तू आज अश्रू ढाळत आहे तो
तुला क्षमा करण्यास तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आज अनेकदा बायको खूप रडते, अश्रू राहते, खूप रडते, आणि नवरा, अहो काय एवढे रडले तरी तुम्हाला काहीच वाटत नाही का? काहीच वाटत नाही तुम्हाला? अहो किती रडले मी. आता तरी तुम्ही ह्या दुःखाच्या द्वारे काहीतरी निर्णय घ्या. अनेकदा आपल्याला मिळत नाही, आणि अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की नवरा म्हणतो, काय नाही नाही, तू किती रड, मला माहित आहे तुझं दरवेळेसचं नाटक असतंय, काय क्षमाभिमान आहे तुला, चाललो मी बाहेर निघून. यस, अनेकदा आपण त्या रडणाऱ्या व्यक्तीकडे किंवा त्या रडणाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष करतो आणि काही त्याच्या बद्दल आपली प्रतिक्रिया राहते, काय नाही नेहमीच व्हायचं, काही नाही, काय नेहमीच असतं. हो प्रियानो, आज तुमचे आणि माझे अश्रू यांच्याद्वारे कदाचित मनुष्य ह्याचं हृदय जे आहे ते विरघळणार नाही, परंतु येशूच्या समोर जसं मी खऱ्या अंतकरणाने रडल्या, तर मला सांगू द्या, येशू किती मोठे जरी पाप आहे तरी तो क्षमा करेल. प्रेज द लॉर्ड. आणि नुसती क्षमा करणार नाही, तर तो काय म्हणन, तो तुम्हाला तारण देखील देणार आहे आणि तुम्हाला शांती देखील देणार आहे. मग इस्रायलाला कशाची गरज होती? शांतीची गरज होती. पण शांतीच्या अगोदर काय पाहिजे? त्याला तारण पाहिजे. आणि तारणासाठी कोणाकडे जावं लागेल? येशूकडे जावं लागेल. आणि येशूच त्यांच्या अधर्म आणि पापांची काय करू शकतो? क्षमा करू शकतो. आणि हीच बाब त्यांनी जाणली नाही, त्यामुळे त्यांनी पश्चाताप केला नाही, आणि पश्चाताप केल्याने त्यामुळे देवाचा क्रोध आज देखील त्यांच्यावर उतरत आहे. आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे की त्यांना न तारण मिळते, न त्यांना क्षमा मिळते, आणि शांती, जसं येशूने सांगितलं, नाव त्याने यरुशलेम फिरलं, परंतु शांती आज देखील त्याच्यापासून दूर आहे. आज तुमच्या मनामध्ये शांती नाहीये, आज तुमच्या जीवनामध्ये तारण नाहीये, आज तुमच्यामध्ये पाप आणि अधर्म आहे. येशूच्या जवळ जा. तुमचे अश्रू खऱ्या मनाने पश्चातापला दाखवतात. प्रेज द लॉर्ड. अश्रू म्हणजे काय? पश्चाताप प्रकट करण्याचा मार्ग आहे. आणि जेव्हा तुम्ही अश्रू ढाळून पापांची क्षमा मागता, मला सांगू द्या, येशू प्रीती करतो, येशू तुम्हाला क्षमा करतो. आणि यामुळे रडणारा येशू रडणारा तुमचे अश्रू जाणतो. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो, मी ह्यांच्यासाठी रडून प्रार्थना केली, त्यामुळे आज यांचं हृदयामध्ये प्रायश्चित्त हृदय झालेलं आहे, त्याचे पाप त्याला दिसलेले आहे. आणि जर पापांची तो क्षमा मागतो, तर मी यांना क्षमा करणार, मी यांना तारण देणार, आणि यांना काय देणार? शांती देणार. आज देखील येशू इस्रायलसाठी प्रार्थना करतो, आणि तुम्हाला आणि मला म्हणतो, यरुशलेमसाठी प्रार्थना करा, यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा, कारण की त्यांचे हृदय इतके कठोर झालेले आहेत की ते कोणाचेच अश्रू बघत नाही. मरताना लोक बघत आहे, राष्ट्राचा सर्व प्रकारचा जे काही हाल होते ते त्यांना बघत आहे, त्यांचा इतिहासाकडे ते वळून बघतात की जगामध्ये सगळ्यात जास्त, पण तरी देखील इतके कठोर ते आहे की ते आज देखील क्षमा मागायला तयार नाही. त्यामुळे आमचे अश्रू कशाचे असायला पाहिजे? प्रायश्चित्ताच्या अंतर्गत. म्हणजे अश्रू कोणासाठी? माझ्यासाठीच आहे. अश्रू कोणासाठी आता आहे? माझ्यासाठी. परंतु मी काय कशासाठी रडत आहे? मी पैसे द्या मला देवा, मला धन दे, माझं भलं होऊ दे, मला आरोग्य दे, माझ्या घरामध्ये ह्याची गरज आहे, त्याच्या गरज आहे, हे देवाला निश्चित आवडेल. स्वार्थी झालेलं आहे. याचा अर्थ नाही की तुम्ही मागू नये काय, परंतु देवाने काय मागितलं? जे नेहमी मी म्हणतो, आधी माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, म्हणजे मी सर्व काही देणार. येशू म्हणतो, गुप्तदर्शी पित्याला माहित आहे तुमची गरज काय आहे. अगोदर माझी वचनं तुमच्यामध्ये असली, मग तुम्ही जे काय माझ्या नावाने मागाल मी ते देणार. प्रेज द लॉर्ड. देवाचा अभिवचनावर विश्वास ठेवा. देव बहिरा पण नाही, देव आंधळा पण नाही, आणि देव सेन्सिटिव्ह पण नाही. काही काही लोक फार कठोर हृदय, त्यांना अश्रूचा काही फरक पडत नाही. आत्ताच आपण ऐकलेलं आहे. तसा देव नाहीये आमचा. येशू रडणारा देव आहे. येशू कोणासाठी रडला? येशू पित्यासाठी रडत होता का? स्वतःसाठी रडत होता का? लोकांसाठी रडत होता.
येशू लोकांसाठी रडलेला आहे. आज देखील तुमचे आणि माझे रडणारा येशू अश्रू जाणतो, परंतु अश्रूच्या मागे धन नको, पैसा नको, नोकरी नको, स्वतःचा स्वार्थ नको. तर कोणतं? स्वतःसाठी काय? प्रभू मी पाप केलेला आहे, त्यामुळे मी आज रडत आहे, मी पापांची क्षमा मागतो, मी परत ते करणार नाही. अशा प्रकारची प्रार्थना देव ऐकतो. आणि ज्या प्रकारे त्या स्त्रीला येशूने काय केलेलं आहे? तारण आणि क्षमा दिलेली आहे, तेच तुम्हाला देतो. नंबर 2 गोष्टीकडे आपण जाऊया. त्याचप्रमाणे आपण बघूया एक आणखीन लूक याचा अध्याय 22 आणि 61 पासून आपण पुढे बघूया. 22 आणि त्याच्यामध्ये 61 मध्ये त्याच्या अगोदर असं लिहिलंय की पेत्र हा 3 वेळेस येशूला नाकारतो. तेव्हा कोंबडा आरवला. 61 वचन, तेव्हा येशूने प्रभूने वळून दृष्टी त्याच्याकडे लावली आणि कोंबडा आरवण्यापूर्वी तेव्हा पेत्र बाहेर जाऊन मोठ्याने दुःखाने रडलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे की तुम्ही आणि मी किती पण त्याच्याबरोबर चाललो तर स्वार्थासाठी कधी ना कधी तुम्ही त्याला फसवू शकतात. पेत्र जो सगळ्यात प्रिय शिष्य आहे, ज्याच्यावर मंडळी रचणार आहे, त्याने देखील फसवलेला आहे. आणि कसं आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या की मी असं करेल, मी वधस्तंभावर जाईल, मी सोडणार नाही वगैरे वगैरे, मी तुझ्यासाठी जीव देईल, प्राण देईल. येशू ख्रिस्त म्हटलं, अरे बस बाबा, एवढ्या मोठे मोठे दावे करू नको. हे मला माहित आहे तुझं काय मनुष्य आहे, वेळ आली ना तू सगळ्यात पहिले पळणारा व्यक्ती आहे. आणि घडलं पण तेच. येशूने सांगितलं त्याच सिस्टमने, त्याच पद्धतीने जेव्हा कोंबडा हरवला त्याला लक्षात आलं की माझा येशू म्हटला होता तू मला फसवणारा होणार आहे आणि मी फसवलेला आहे. आणि त्यानंतर तो बाहेर जाऊन मोठ्याने रडलेला आहे. यस प्रियानो, एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी पेत्र नाही आहेत का? पेत्र एवढं धार्मिक पण नाही, पेत्राच्या कोणत्या पण लेवलला आपण जाण्याची पात्रता नाही. परंतु पेत्र जरी पापी असला आणि येशूला माहित असला तरी जेव्हा तो रडला तेव्हा येशू त्याला म्हणतो माझी मेंढरे चार, माझी मेंढरे पाळ, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्यावर मी मंडळी रचणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला पेत्राप्रमाणे येशूने निवडलेलं आहे. पेत्राला देखील निवडल्यानंतर जेव्हा पेत्राने इथे दगाबाजी केली, पेत्र फितूर झाला, तर देवाने त्याला हाकलून दिला का? नाही. तरी देखील देव त्याच्यावर प्रीती करत होता. येशूने आपली नजर वळून बघितलं आणि पेत्राने बघितलं, त्या नजरेला नजर भिडवली. येशू रडत होता का त्यावेळेस? नाही. परंतु त्याची नजर हे दाखवत होती, ती नजर हे सांगत होती की पेत्रा, तू किती मोठा तरी काय दावा करत होता, परंतु तू खोकळ ठरलेला आहे. आणि परिणाम हा झाला की त्या नजरेच्या द्वारे जेव्हा येशूने त्याच्याकडे बघितलं त्याला सर्व गुन्हे आठवले आणि तो लबाड, तो फसवा पेत्र बाहेर जाऊन रडला, प्रायश्चित्ताच्या अश्रू रडला. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे येशूची नजर आहे. येशू पासून कोणती पण गोष्ट गुप्त नाही. तुम्ही आणि मी देखील अनेकदा येशूला आणि स्वार्थासाठी येशूला फसवलेला आहे. आज परत एक वार येशू तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना, तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना कुठवर आम्ही स्वतःला कंट्रोल करून म्हणणार की नाही येशू मी प्रायश्चित करणार नाही. किती वेळेस आपण कठोर होणार, किती वेळेस आपलं हृदय कठीण ठेवणार आणि देवाला म्हणणार की नाही 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 येशू तू किती माझ्याकडे बघ तरी मी रडणार नाही. स्वतःला आवरू नका, वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. आज जेव्हा येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये डोकावत आहे आणि तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जर फितूरपणाचा आत्मा दिसत आहे, लबाडीचा आत्मा दिसत आहे, फसवेगिरीचा आत्मा दिसत आहे, येशूची आज्ञा मोडण्याचा आत्मा दिसत आहे, तेव्हा येशू आज तुम्हाला आणि माझ्या हृदयाकडे बघत असताना तुम्हाला मला रडायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पेत्र कोणासाठी रडला? दुसऱ्यांसाठी रडला का? कोणासाठी रडला का? तो नाही, तो स्वतःसाठी रडत होता. का रडत होता स्वतःसाठी? येशू वधस्तंभावर जाते त्यासाठी रडत होता का? नाही. त्याला कळालेलं आहे की मी माझ्या गुरुला, मी माझ्या प्रभूला फसवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज
तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये जेव्हा त्याच्या सानिध्यात, येशूच्या सानिध्यात येतो, तेव्हाच आम्हाला आमच्या अधर्माने पाप दिसतात. आणि ते दिसत असताना तुम्हाला आणि मला अश्रू ढाळण्याची गरज आहे. अश्रू ढाळण्याची गरज आहे. देवाने तुम्हाला सोडलं नाही. देवाने सोडलं का तुम्हाला? नाही. आम्ही देवाला सोडतो. देव आमच्या अश्रूंची वाट बघतो. आमच्या अश्रूंची वाट बघतो. आज देखील देव आमच्या अश्रू, जे पश्चातापी अश्रू आहे, त्याची वाट बघतो. आणि जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते दिसतात, काय घडून येतं, तेव्हा येशू तुम्हाला आणि मला क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब महत्वाची आहे आणि त्यामुळे आम्हाला देखील ही बाब करण्याची गरज आहे. आणि ते जर तुम्ही आणि मी करतो, तेव्हा ही बाब तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होतं. योहान कृष्ण शुभ वर्तमान याचा 11वा अध्याय, यामध्ये देखील आपल्याला निश्चितच ही बाब दिसून येते. आणि त्यामध्ये देखील आपल्याला एक बाब दिसून येते. आणि त्यासाठी कुठे रडायचं, कोणासाठी रडायचं, त्या संदर्भात आपल्याला दिसतं. योहान कृष्ण शुभ वर्तमान 11वा अध्याय आणि वचन यामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं. 33 वचन वाचा. येशू तिला, म्हणजे इथे आपल्याला दिसते ती मरिया आहे, तिला आणि तिच्या बरोबर सर्व यहुदी ते रडत आहे. त्यांना बघून आत्म्यात खवळला आणि विव्हळ झाला. काय घटना घडली होती? का रडत होते सगळेजण? मरिया आणि सगळे यहुदी लोक का रडत होते सांगा? कारण की लाजर मेला होता. नुसता लाजर मेला नाहीये, तर तो ऑलरेडी त्याला दफन पण केलेला आहे ना. इथे आपल्याला दिसत आहे की त्यानंतर येशू आलेला आहे आणि 4 दिवस झालेले, सगळं काही संपलेलं आहे. रडणं बिडणं आता सगळं 3 दिवस भरपूर रडलेले, तरी देखील लोक सोडत नाही बघा. आता 4थ्या दिवस आला तरी लोक गोळा रड 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 चालू आहे तिथे. बहिणी तर रडणारच, त्याचा एकुलता एक भाऊ आहे, निश्चितच त्याचं वाईट वाटलं. बाकीचे लोक त्यांना सपोर्ट करत आहे, त्यामुळे ते रडत आहे. कधी कधी काही लोकांना रडताना बघून आपल्यालाच वाटतं आमचंच नातलग मेला, आम्हीच रडत नाही, दुसरेच रडतात का? आपणही रडायला लागतो त्यांना बघून. किंवा आपले प्रियजन कोणी कोणी उशिरा येतात, 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या दिवशी येतात आणि मग बाहेर येतात आणि बाहेरून आल्यानंतर रडारड सुरू होते. लोक लगेच म्हणतात कोणीतरी आलं वाटतं घरी, भेटायला कोणीतरी आलं वाटतं, कोणी घरी रडतं ह्यांच्या घरात सगळे लोक. यस, हे नॉर्मल आहे. काय याच्यामध्ये काही चूक असं मी निश्चितच म्हणत नाही. कारण की कोणी देखील आलं तर त्यांच्या बरोबर त्यांच्या गळ्यामध्ये पूर्ण आपण रडतो. परंतु येशूला ही बाब इथे निश्चितच आवडले नाही. कारण की वचन असं सांगतं की तो आत्म्यामध्ये विव्हळ झालेला आहे आणि तो दुःखी झालेला आहे. यस प्रियांनो, दुःखी झालेला आहे, ते विव्हळलेला आहे. आणि 35व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? येशू रडला, येशू रडला. आता खरं बघितलं तर त्यांनी देखील गेल्या गेल्याच रडायला पाहिजे होतं, गेल्या गेल्याच रडायला पाहिजे होतं. परंतु येशू गेल्या गेल्या रडला का लगेच? नाही. त्यांच्या बरोबर त्यांनी बोलचाल केली, त्यांना रडताना बघितलं, त्याला आतून विवळलं, त्याला वाईट वाटलं, खूपच त्याला त्याची चिड देखील आलेली आहे. आणि त्यानंतर मग येशू रडलेला आहे. आणि पुढे असं लोक म्हणे वा वा किती प्रेम आहे येशूचं, किती प्रेम आहे येशूचं, तर त्यामुळे रडतो. परंतु आपण इथे बघतो तर कित्येक जण असे म्हणाले की त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्याने मरण टाळण्याची शक्ती दिली नव्हती काय? लोक बडबड पण करतात, आता काय रडून फायदा? अरे हा येशू किती लोकांना बरं केलं, इतके चिन्ह चमत्कार केले, मेलेल्याला जीवन दिलं, एवढा त्याचा प्रिय, इतकं खाणं पिणं येशूसाठी केलं, इतकं मेजवाने येशूसाठी दिलं, किती सेवा मार्था मारियाने केली, लाजराने त्याचं किती काय 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 केलं नाही, आणि सगळ्यांना दुसऱ्यांना बरं करतो. आपला घरचा मेला नाही, ह्याच्याच वेळेस आला नाही आणि सांगितलं पण होतं, असंही नाही सिरियस होतं तेव्हाच सांगितलं होतं येशू ये बाबा बघ कधी पण काय होईल, आला नाही, तिथंच थांबला बिंदास. आणि आता मेल्यानंतर आता काय आलेलं आणि काय तो म्हणे रडतोय, आता काय ढोंगी पण आहे. यस प्रियांनो, अनेकदा असे विचार अनेकांच्या मनामध्ये येत असतात, अनेक जण येत असतात. कारण की काय होतं, आपल्याकडे जे रडणारे लोक असतात त्यांचं पूर्ण हिस्ट्री आपल्याला माहित असतं. ही बाई ह्यांच्या बरोबर मेलेल्या व्यक्तीबरोबर कशी वागायची, ते मेलेल्यांचं नातं कसं होतं, काय एवढे रडते, पहिले ते लय बडबड बडबड करायचे, काय काय बोलली नाही.
जेव्हा गरज होती तेव्हा आली नाही ना, आता काय रडते बस ढोंगीपणा आहे. हे सगळे म्हणजे ते विचार ऑटोमॅटिकली चालत राहतात. स्त्रियांमध्ये तर नंबर 1 चालतात ते विचार. ते रडतात एक वाजता, असं दाखवतात की आम्हाला खूप दुःख झालेलं आहे, परंतु आणखीन दुसरे देखील विचार चालू. येशूने ते मनातले विचार ओळखले, येशूच्या मनात विळले आणि तो खवळलेला आहे. यस प्रियानो, बडबड करणारे जे लोक आहे, त्या बडबड करणाऱ्या लोकांच्या बरोबर येशू निराश होतो. ही संधी कोणी दिलेली आहे? ही संधी निश्चितच मार्था आणि मार्याच्यामुळे निर्माण झाली. त्या रडल्या आणि त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहे की तू जर असता तर माझा भाऊ मेलाच नसता, अशा प्रकारचे डायलॉग तिने जेव्हा मारलेले आहे तेव्हा त्या लोकांनी ऐकलेले आणि त्यांना वाटलं खरोखरी बाई खरी बोलते. यस प्रियांनो, परंतु येशू कशामुळे रडला? तो मेला भाऊ ह्यामुळे रडला का? मग कशामुळे रडत होता? हर्ष, कशामुळे रडला तो? त्यांच्या अविश्वासामुळे रडला. कोणाचा अविश्वासामुळे? मार्था आणि मारियाचा. मार्था आणि मारियाचा अविश्वास बघून रडला. बाकीच्या लोकांचं तर ठीक आहे बाबा, ते परकेच होते. ह्यांच्या घरामध्ये माझं येणं जाणं होतं, ह्यांच्या घरामध्ये एवढी सेवा मिनिस्ट्री केली, ह्यांच्या जीवनामध्ये मी एवढं कार्य केलं, आणि हे पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तू मेला असला तरी जगल, असं येशू ख्रिस्ताने ऑलरेडीच पहिलेच सांगितलेलं होतं. आणि हे त्यांना आठवत पण होतं. ते आपण आता देखील आठवत, तरी देखील एवढे अविश्वासी लोक काय? हो प्रियांनो, आज येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अविश्वास बघून रडतो. तुम्ही मी रडत नाहीये, येशू देखील रडतो. आज येशूने आपण बघितलेलं आहे की येशूने इस्रायल लोकांसाठी रडलेलं आहे. का? कारण की त्यांनी तारणाला जाणलं नाही. आज येशू रडत आहे की तारलेले तर लोक आहे, मार्था आणि मारिया माझ्या जवळचे लोक आहेत, तरी देखील तारलेले असून देखील कसे आहे? ते अविश्वासू आहे. का अविश्वास आहे? घरामध्ये मृत्यू झाली तर का रडू नये? कारण की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तो मेला असला तरी जगेल. आज तुम्ही आणि मी अनेकदा मृत्यूच्या समय अनेक जण येतात जे परके असतात, परधर्मी असतात, आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे आणि तुमच्या आणि माझ्या शोकाकडे ते बघत असतात, आणि ते बघत असताना त्यांना काहीतरी वेगळेपण तुमच्या आणि माझ्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. आम्ही इतर लोकांसारखं शोक करू नये हे पाळक साहेब वारंवार तिथे सांगतात, परंतु आपण बॉडीवर काय पडतो, आपण रडतो काय, आपण लोळतो काय, आपले कपडे कुठे चालले, कोणी बाया ओढतंय, नाही 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 मी जाऊ, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात, या गोष्टी निश्चितच कॉम्पिटिशन स्पर्धा निर्माण करतात की ती बाई तो बाबा इतका रडला तर मला पण तेवढंच रडायला पाहिजे. ती आणि बाई आणि बाबा ह्याच्यामध्ये आणि तुमच्या विश्वास जीवनामध्ये फरक आहे. फरक आहे. लोकांना काही पण बोलू द्या, लोक म्हणतील जाऊ द्या, ही बाईचं त्या नवऱ्यावर काही प्रेम नव्हतं का, या भाऊ बहिणीवर काही प्रेम नव्हतं, बोलू द्या त्यांना. परंतु तुम्ही आणि मी म्हणायचं की मला विश्वास आहे की एक दिवस येईल की जेव्हा मला माझ्या भावाची, माझ्या प्रियजनाची माझी भेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो माझ्या जगातून, माझ्या कुटुंबातून जरी गेलेला आहे तरी देखील तो माझ्या जिवंत देवाच्या हातात सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तिथे रडण नाही, तिथे अश्रू नाही, तिथे शोक नाही, तिथे व्याधी नाही, तिथे आनंद आहे, शांती आहे. प्रेज द लॉर्ड. तो देवाच्या शांतीमध्ये गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येस, ही गोष्ट आठवून तुम्हाला आणि मला त्या विश्वासाच्यामुळे सांत्वन मिळायला पाहिजे. परंतु अनेकदा आपण तसं करत नाही, तसं आपण करत नाही. येस, मनुष्य म्हणून आम्हाला वाईट वाटतं. आमच्या घरामध्ये अनेक मृत्यू झालेला आहे, अनेकदा मी घरामध्ये एकटा असतो किंवा हर्ष आम्हाला अनेक जुन्या गोष्टी आठवण येतात. आमच्या पण, माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी येतं, अश्रू येतं, कारण की जुन्या गोष्टी तुम्ही आणि मी विसरू शकत नाही. सुखाचे दिवस, दुःखाचे दिवस हे आम्ही आमच्या विस्मृतीतून जाऊ शकत नाही. परंतु तरी देखील जर तुम्ही आणि मी विश्वासणारे बिलिव्हर्स आहे तर तुम्हाला आणि मला त्या अश्रूपेक्षा आणि त्या दुःखापेक्षा विश्वासाला उच्च स्थान द्यावं लागणार. आणि जर तुम्ही आणि मी ते दिलं नाही तर मला म्हणा की तुम्ही रडत बसणार. तुम्ही म्हणा माझ्यासारखं दुःखी कोणी नाही, माझ्यासारखं कष्टी कोणी नाही, माझ्यासारखं अन्याय झाला कोणावर नाही, माझ्यासारखं अपमान कोणाचा झाला नाही, माझ्यासारखी गरिबी कोणामध्ये नाही, माझ्यासारखा अत्याचार कोणावर झाला नाही, माझ्यासारखे हाल कोणाचे झाले नाही, माझ्यासारखं सर्व प्रकारचं टेन्शन कोणाला आले नाही, माझ्यासारखी अवस्था कोणाची झाली नाही. मी आता नाही रडणार तर कधी नाही रडणार. परंतु प्रियांनो, आपण विसरून जातो की कदाचित मातेला आपल्या तानेला बाळाचा विसर पडेल,
परंतु मी तुला कधी विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. जगातले लोक एक दिवस आहे जाणार, पैसा आहे जाणार, लोक, मुलं, नातवंड हे सर्व एक दिवस आहे, वेळ येणार ते फुरकन उडून जाणार. या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे आणि त्यामध्ये एकच गोष्ट लक्षात, सर्व जाणार, परंतु माझा येशू मला सोडून कधी नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मला आनंद माझ्या येशूमध्ये आहे, मला आनंद माझ्या येशूमध्ये. आणि त्यामुळे जर मी रडतो तर मी कोणाचा अपमान करत आहे? मी येशूचा अपमान करतोय. आणि त्या समय जसा येशू रडला, त्यामुळे तुमच्या आणि माझ्यासाठी देखील येशू रडतो की ही बाई, हा व्यक्ती का शोक करत आहे, का रडत आहे? कारण की स्वतःसाठी रडण्याच्या द्वारे तो काही परत येईल असं नाही. तुम्हाला असं वाटतं की मारिया रडली आणि मार्था रडली म्हणून येशूने त्याला जिवंत केलं? रडल्या नसती तर येशूने जिवंत केलं नसतं असं वाटतं का? का की येशूने म्हटलं हा आजार मरणासाठी नाही तर स्वर्गीय पित्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस, प्लॅनिंग पहिलेच ठरलेलं होतं. लाजर मरणार हे माहित होतं येशूला, परंतु चमत्कार आणि महान चमत्कार करणार हे देखील ठरलेलं होतं. त्यामुळे देवाची योजना काम करत होती बरोबर, ती योजनाच कार्य करत होती. परंतु रडण्याने येशू डिस्टर्ब झालेला आहे आणि त्याला वाटलेलं आहे की ज्या घरामध्ये मी एक महान अद्भुत कार्य करत आहे ते खरोखर घर विश्वासणाऱ्याचं घर नाही. आज तुमच्या आणि माझ्या घरामध्ये देवाला महान मोठे चिन्ह चमत्कार करायचे. प्रेज द लॉर्ड. परंतु रडण्याच्या द्वारे आपण सर्व पाणी फिरून देतो त्याच्यावर. दुःखाच्या द्वारे आपण सर्व शून्यावर आणून देतो आपल्या परिस्थितीचे. हो प्रियांनो, हे करू नका. कारण की तुमचे अश्रू जेव्हा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी तुम्ही ढाळतात तेव्हा तुम्ही अविश्वास दाखवतात. आणि जेव्हा तुम्ही अविश्वास दाखवतात तुम्ही म्हणतात की नाही नाही नाही, येशूला काय आता येशूकडून होणार नाही. लोक पण म्हणतात अहो बॉडी मधून दुर्गंध येते, काय होणार नाही. यस प्रिय, परिस्थिती किती भयानक असली, किती डेंजरस असली, परंतु जर येशूने ठरवलं की मला या व्यक्तीला या परिस्थितीतून बाहेर काढायचं, मग तो काढणारच. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि येशू आनंदाने काढणार, रडत रडत काढणार नाही. येशूने ती योजना पूर्ण केली, परंतु येशूने बोल देखील लावलेले त्या बहिणीला. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी रडत असताना आमचे अश्रू कोणासाठी आहे? आज तुमचे आणि माझे अश्रू जर स्वतःसाठी आहे, घरातली परिस्थितीसाठी आहे, अडचणीसाठी आहे, तर मला सांगू द्या की ते अश्रू बुदलीमध्ये भरून ठेवण्यात येणार नाही. कारण की त्या अश्रूची काही देखील मोल नाही. शेवटला उदाहरण घेतो आणि मग मी संपवतो. आणि त्यामध्ये आपण बघूया की येशू लूका शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये, ठीक आहे आता मी पुढचं घेतो. तेव्हा येशू त्या संदेश त्यांच्याकडे बघतो, त्या लोकांच्याकडे बघतो आणि त्या लोकांच्याकडे बघत असताना येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका. तर कोणासाठी रडा? तुमच्या मुलाबाळांसाठी. स्त्रिया तिथे रडत होत्या, स्त्रिया शोक करत होत्या. माझ्या येशूला मारू नका, माझ्या येशूला छळू नका, माझ्या येशूचा अपमान करू नका. तेव्हा येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका. प्रेज द लॉर्ड. आम्हाला येशूसाठी रडण्यासाठी गरज नाही, कारण की तो जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो अश्रू पुसणारा देव आहे, अश्रू घालवणारा देव आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी रडतो. परंतु येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका. कोणासाठी रडा? मुलाबाळांसाठी रडा. येशू कोणासाठी रडतो? तुमच्या आणि माझ्यासाठी रडतो. त्याच्या प्रार्थना रडून असतात. परमेश्वराचं वचन असं सांगतं की जेव्हा तो या जगामध्ये होता त्याने अश्रू ढाळून आक्रोशाने प्रार्थना केलेली आहे. असा संत पौल म्हणतो, आक्रोशाने अश्रू ढाळून प्रार्थना केलेली आहे. कोणासाठी प्रार्थना केली? आमच्यासाठी प्रार्थना केली. आणि तो जर दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तर आम्हाला देखील अश्रू ढाळून कोणासाठी प्रार्थना करायची? मुलाबाळांसाठी. कारण की त्यांचे आत्मे मोलाचे. मुलाबाळांच्या बरोबर पैसा, धन, संपत्ती हे नाही, हे सगळे नश्वर गोष्टी आहे. कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करा? जे शाश्वत गोष्टी आहे. शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, देशासाठी प्रार्थना करा, जे छळामध्ये आहे, संकटात आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि जेव्हा त्या अश्रू ढळलेल्या प्रार्थना तुम्ही करतात तेव्हा मला सांगू द्या ते अश्रू बुदलीमध्ये देवरून भरून
ठेवतो आणि त्याची मोजमाप केल्यानंतर येशू जेव्हा आपण स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ त्यावेळेस काय होणार आहे, येशू ती वही पण काढणार, त्या अश्रूंची लेवल पण बघणार. हिने खरोखर, या व्यक्तीने खरोखर अनेकांसाठी अश्रू ढाळून प्रार्थना केलेली आहे, खरोखर ही संत व्यक्ती आहे, ही धन्य व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हे उदाहरण मी मागे देखील लिहिलं, हे उदाहरण तिथं संपवतो. एकदा एक मुलगा रात्री 12:30-1 वाजता दारू पिऊन घरामध्ये आलेला आहे आणि तो लिफ्ट वरून वर जायच्या तयारीमध्ये होता आणि त्याने बटन दाबलं, लिफ्ट खाली आली आणि लिफ्ट खाली आल्यानंतर त्याने लिफ्टचं दार उघडलं आणि दारातून त्याला असं दिसलं की 12:30 वाजता एक व्यक्ती 2 बादल्या भरून पाणी घेऊन खाली उतरलेला आहे. आणि त्याला आश्चर्य वाटलं, अहो म्हणे आमच्याकडे तर 24 तास पाणी असतं, हे बादली भरून पाणी घेऊन कुठे चाललेला हा व्यक्ती, हा एवढा रात्रीचं पाणी घेऊन आणि एवढा 2 बादल्या पाणी घेऊन हा व्यक्ती निघाला तरी कुठे. आणि तो म्हणे, अहो हे काय बादल्या बिदल्या पाणी वगैरे घेऊन तुम्ही एवढं रात्री 12, 12:30-1 वाजता पाणी घेऊन कुठे चालला. ते म्हणे, हे पाणी नाहीये, हे पाणी नाहीये आणि मी माणूस पण नाहीये, मी देवदूत आहे. मी कोण आहे? हे पाणी नाही, हे तुझ्या मम्मीने तुझ्यासाठी ढाळलेले अश्रू आहे, हे तुझ्या मम्मीने तुझ्यासाठी ढाळलेले अश्रू आहे. आणि त्यानंतर तो पाणी घेणारा, 2 बादल्या घेतलेला पाणी घेतलेला व्यक्ती गायब झाला. तो वर गेला, दार उघडं होतं, आत जाऊन त्याने बघितलं त्याची मम्मी गुडघ्यावर अश्रू ढाळत प्रार्थना करत होती आणि त्या मुलासाठी प्रार्थना, प्रभू माझ्या मुलाला या व्यसनापासून, या अपराधापासून, या पापापासून, या अशुद्धतेपासून सोडव माझ्या देवा. आज मला माहिती, मी अनेक वर्षापासून प्रार्थना करते, परंतु मला विश्वास आहे एक दिवस असा येणार आहे की माझा मुलगा माझ्या अश्रूचं मोल जाणणार आहे, माझा हा मुलगा माझ्या अश्रूचं महत्व जाणणार आहे. आणि देवा हे अश्रू जे तू बदलीत भरून ठेवतो त्याचं कार्य अवश्य होणार म्हणजे होणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या कानी ते शब्द पडले आणि ते अश्रूच्या बादल्या त्यांनी बघितल्या, तेच त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागले आणि त्याला वाटलं की किती माझी मम्मी माझ्यासाठी रडली, माझी मम्मीने किती अश्रू ढाळलेले, परंतु मला मम्मीची काहीच आठवण नाही आली. मी पापामध्ये, मी अशुद्धतामध्ये, मी दुबळेपणामध्ये नेहमी वावरत गेलो. आणि तो पडला, गुडघ्यावर पडला, मम्मीच्या जवळ रडू लागला. मम्मी म्हणे, माझ्याकडे रडू नको बाळा, मी त्या देवाच्याकडे रडते. आणि त्या देवाने आज तुझ्या डोळ्यामध्ये जर अश्रू आणले तर हे अश्रू प्रायश्चित्ताचे अश्रू आहे आणि ते तू देवाला दाखव. प्रेज द लॉर्ड. मला तू पुष्कळदा फसवलेला आहे, मला तू पुष्कळदा प्रॉमिस केलेला आहे, मी सुधरन मम्मी, मी बदलन मम्मी, परंतु तू बदललेला नाही. आज हे अश्रू जे आहे, जे मी ढाळलेले ते अश्रू तू बघितलेले आहे, आता तुझे अश्रू तर देवाला बघू दे. प्रेज द लॉर्ड. तो देव तुझ्यामध्ये बदल घडून आणणार हा माझा विश्वास होता आणि आज मला विश्वास आहे की ते काम झालेलं आहे आणि त्यानंतर त्या मुलामध्ये बदल घडून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ते अश्रू जे होते ते ढोंगी अश्रू नव्हते, तर प्रायश्चित्ताचे अश्रू होते आणि त्या प्रायश्चित्ताच्या अश्रूने नुसतं पाप धर्मच त्याच्यातून घालवले नाही, तर त्याचे ते व्यसन आणि त्याचे पाप आणि त्याची दुष्टता ही देखील घालवलेली. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. आज प्रियांनो, तुमचे आणि माझे अश्रू देव बुदलीमध्ये भरत आहे आणि हे अश्रू कोणासाठी आहे हे जर तू बघत आहे तर निश्चितच तुम्हाला मला म्हणताय की देवा माझ्या पैशासाठी, माझ्या गरिबीसाठी, माझ्या धनासाठी, माझ्या परिस्थितीसाठी मी रडत नाही, कारण की मला माहित आहे माझा देव मला विपुलतेने देणार आहे. परंतु आज माझ्या घरातली परिस्थिती, माझ्या मुलाबाळांच्या आत्मे नाश होते, माझ्या कुटुंबाच्या आत्मे नाश होते, प्रभू त्यांना वाचव. माझे भाऊ बहिणी आहे ते नाश पावते, प्रभू त्यांना, माझा राष्ट्र नाश पावते, प्रभू माझे अश्रू त्यांच्यासाठी. आज हे अश्रू जेव्हा देव बुद्धीमध्ये भरून ठेवतो आणि त्याला दिसतं की भरपूर अश्रू, बादल्याने अश्रू वाहलेले, देव कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू देखील रडणारा आहे, येशू देखील विवळणारा आहे, येशू देखील अश्रूचं मोल जाणणार आहे आणि त्याची मोजमाप तो करत असताना या अश्रूकडे बघून तो तुमची प्रार्थना ऐकणार आहे आणि अशक्य गोष्ट शक्य होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, ज्या शिष्यांनी आपले अश्रू ढाळून ढाळून वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये जाऊन त्यांनी कार्य केलं, राष्ट्राचे राष्ट्रप्रभूंनी जिंकून दिले त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. यस. नुसते त्यांनी वचन जाऊन सुवार्थ गाजवली नाही, तर अश्रू ढाळून राष्ट्रांसाठी 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 त्यांनी जेव्हा प्रार्थना केली, मला सांगू द्या राष्ट्र ख्रिस्तामध्ये आले. तर एवढे जर राष्ट्र ख्रिस्तामध्ये येऊ शकतात तर तुमच्या घरातली परिस्थिती बदलणार नाही का? बदलल. परंतु येशू कोणाकडे बघत आहे?
तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. येशू कोणाकडे बघत आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये ठेवलेल्या अश्रूंकडे बघत आहे. आज येशू कोणाकडे बघत आहे? माझ्या अश्रूकडे बघत असताना मी कोणत्या प्रकारचे अश्रू ढाळत आहे? मी प्रायश्चिताचे अश्रू ढाळतो, ते पापी स्त्री समान मला तारण आणि त्याचप्रमाणे मला शांती मिळेल. परंतु इस्रायल सारखं मी जर कठोर झालेलं आहे आणि मी रडत नाही, तर येशू रडत रडत आज हेच म्हणत आहे की चिरावर चिरा राहणार नाही, तुझा काय नाश होईल जग बघणार आहे, परंतु तू आज देखील फिरत नाही. मला हे असं वाईट वाटत आहे. परंतु आज जर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये प्रभूने कार्य केलेलं आहे, तुम्ही ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, तुमचे अश्रू देवाने व्यर्थच तुम्हाला ठेवले नाही. तुमच्याकडे एक मोठी ताकद आहे, तुमच्याकडे एक बळ आहे आणि या प्रार्थनेच्या अश्रूंच्या द्वारे देव तुमच्या जीवनामध्ये आज कार्य करणारा तयार आहे. अश्रू थांबू नका, ढाळा, परंतु स्वार्थी नव्हे, स्वतःच्यासाठी नाही, तर तुम्ही इतरांसाठी ढाळा. जेव्हा ते अश्रू देव बघल, इतरांचं तर परिवर्तन होईल, पण तुमचं देखील कल्याण केल्याशिवाय प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की आज परत एक वार ते अश्रू जे आम्हा पित्या तुझ्याद्वारे एक नैसर्गिकरित्या प्राप्त झालेले, त्या अश्रूमध्ये काय ताकद आहे हे आज आम्ही जाणलं. हो माझ्या राजा, हो माझ्या प्रभू, त्या अश्रूंकडे मी जेव्हा बघतो तेव्हा माझा येशू माझ्यासाठी रडला. आज देखील आक्रोशाने तो माझ्यासाठी रडून प्रार्थना करत आहे, कारण की माझे पाप, माझी अशुद्धता मी तारलेला असून देखील माझ्या जीवनामध्ये जर दिसत आहे, तर येशू निश्चितच कष्टी आणि दुःखी होतो. मी येशू तुला खूप रडवलेला आहे, परंतु येशूचे अश्रू बुदलीत ठेवले गेले नाही, परंतु माझे अश्रू येशू बुदलीत ठेवणार आहे. धन्यवाद असं येशू. आज परत एक वार ते अश्रू कोणते आहे त्याबद्दल आज आम्ही शिकलो असताना, येशू इतके दिवस मी स्वतःच्यासाठी रडलेलो आहे, परंतु निश्चितच मी स्वतःसाठी रडत असताना माझे प्रायश्चिताचे अंतःकरणाचे हृदयाचे अश्रू होते का? यस होते. तर माझ्या पापांची क्षमा आणि तारण मला मिळाले. परंतु मी जगिक देहिक नश्वर गोष्टींसाठी रडलो आहे, तर माझे अश्रू व्यर्थ गेलेले आहे. कदाचित देव देईल काय, सैतान देखील मला देईल, परंतु त्याच्याद्वारे माझं तारण आणि माझी शांती माझ्या घरात येणार नाही. यरुशलेमा यरुशलेमा, तू शांतीचा संदेश आणि शांतीचा वाहक, शांतीचा अधिपतीला जाणून घेतलं नाही, त्यामुळे मी तुझ्यावर सोडून दिलेलं आहे. हो, जेव्हा परत तू म्हणणार नाही की देवाच्या नावाने येणारा राजा धन्यवाद असो, परत एक वार मी तुझ्याकडे येणार नाही. आज प्रभू येशू अनेक जण पापात आहे, अनेक जण शापात आहे, अनेक दुर्बळत आहेत, अनेक जण देहिकतेमध्ये, अनेक जण व्यसनात आहे. येशू त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करण्यासाठी एकत्र झाला असताना त्यांची प्रार्थना ऐक, त्यांचे अश्रू पुस, त्यांच्या जीवनात तो कार्य कर. आज पित्या धन्यवाद देतो की अश्रू सारखं मोठं साधन तो आम्हाला दिला असताना त्याचा उपयोग आम्ही योग्यरीत्या करावा, यासाठी की एक दिवस जेव्हा आम्ही येशूच्या जवळ स्वर्गात जाणार आहोत, पुस्तकं उघडली जाणार आहे, त्याच्या समोर बुदली ठेवलेली असणार आणि त्या बुदलीमध्ये अश्रू आमचे किती आहे ह्याची मोजमाप होत असताना, येशू माझे बहुत असे अश्रू दिसू दे, यामुळे बहुत लोक माझ्या सेवेच्या द्वारे ख्रिस्ता तुझ्याकडे वळणार आहे, हे देखील चित्र दिसणार आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन आमेन. खरोखर आज प्रभूने तुम्हाला आणि मला स्पर्श केलेला. आपण प्रार्थना जाऊ आणि आमच्या अँड्रूज आंटींना मी आरंभी विनंती करतो की त्या प्रार्थना करतील. आज